मिरज येथील ख्वाजा वसाहत समतानगर परिसरातील नाल्यांची आयुक्त शुभम गुप्ता यांनी पाहणी केली। ख्वाजा वसाहत येथील नाल्यावरील बांधकाम तात्काळ पाडण्याचे विभाग प्रमुखांना आदेश दिलेले आहेत। नाल्यांची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला हे उपस्थित होते। महात्मा फुले उद्यानापासून नदीपात्रापर्यंत जाणाऱ्या नाल्यावर अतिक्रमणे झाल्याने तसेच मिळकतधारकांनी नैसर्गिक नाल्यांचा मार्ग बदलल्याने परमशेट्टी हॉस्पिटल, प्रताप कॉलनी, समतानगर, ख्वाजा वसाहत इत्यादी भागात पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। नागरिकातून तसेच परिवर्तन समितीने याबाबत वारंवार मागणी केली। सामाजिक संघटनांकडून अतिक्रमणे हटवण्याबाबत वारंवार मागणी होत होती। त्यानुसार आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून ज्या ठिकाणी नाल्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच नैसर्गिक प्रवाह बदलल्याच्या ठिकाणी नाले पूर्ववत करण्याचे आदेश दिलेले आहेत। आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे यांनी प्रत्यक्षात पाहणी करून अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। अशा पद्धतीने कारवाई सुरू राहावी अशी मागणी सुद्धा नागरिकातून होत आहे। मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार। माननीय आयुक्त साहेबांच्या पाणी दौऱ्यामध्ये ख्वाजा वस्तीवरील नाले सफाई दौरा ज्या नाल्यावरती अतिक्रमण करण्यात आले होते प्रॉपर्ट्या, सदर प्रॉपर्ट्या आयुक्त साहेबांनी तात्काळ निश्चित करण्याबाबत आदेश देण्यात आले होते। त्याप्रमाणे सदर प्रॉपर्ट्या काढून घेण्यात आल्या। ज्या उर्वरित 2 प्रॉपर्ट्या आहेत त्यांच्या तोंडी सूचना देण्यात आल्या की 10 तासात आपण सदरच्या प्रॉपर्ट्या खाली करून घेण्यात याव्या व आपण ते अतिक्रमण काढून घेण्यात यावं, अन्यथा महापालिकेकडून ती कारवाई करण्यात येईल। ख्वाजा वसाहतीमधल्या आपण प्रॉपर्ट्या जे पाणी दौरा आणि ख्वाजा वस्तीमध्ये आपण गेलो होतो त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले। मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने मिरज शहरातील नाल्यांची सफाई करण्यासंदर्भात व नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात मनपाकडे मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता साहेब व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त वैभव साबळे यांच्या पथकाने या ठिकाणी मिरज शहरातील नाल्यांची पाहणी करून नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे व नाल्यांची सफाई पूर्ववत करण्याचे आणि नाल्यांची रुंदीकरणासहित नाल्यांची सफाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली ही म्हणजे एक सकारात्मक कारवाई म्हणता येईल, जेणेकरून भविष्यात नाल्यांवर अतिक्रमण करताना या ठिकाणी जे काही भूखंडधारक आहेत, मिळकतधारक आहेत त्यांना देखील चाप लागेल आणि या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न मिळकतधारकांनी केला होता, ते तत्काळ काढण्याचे आदेश प्रशासनाला आणि संबंधित विभागांना आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत। त्याबद्दल मिरजकरांच्या वतीने, मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि याच पद्धतीने मिरज शहरातील इतर अडचणी सोडवण्यासाठी आयुक्त साहेबांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो।